मी आज बारामती एअरपोर्टवरती ज्या ठिकाणी राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार ज्यांचा विमान अपघात झाला या ठिकाणी इथं आलेलो आहे। खऱ्या अर्थानं हा पाठीमागे धाव जिथून हा रनवे चालू होतो हा इथून 50 ते 100 फूट सुद्धा नाही आहे आणि रनवेच्या स्टार्टअपलाच हे विमान या रनवेच्या जो कठडा साईडची भिंत आहे त्या ठिकाणी कोसळलेला आहे। आणि या जो अहवाल यामध्ये चौकशी अहवालामध्ये येत आहेत या चौकशी अहवालामध्ये झाडाला विमान तटून खाली कोसळलं असं सांगितलं जातं। या कठड्यावरती 10-15-20 फुटाच्या फक्त बाबळी आहेत आणि ह्या बाबळी सुद्धा हे कठडं उकडणारे आहेत। याची काळजी घेणं सुद्धा ही संबंधित एजन्सीची आणि एअरपोर्टची आहे। परंतु हे विमान इथं पडल्यानंतर अजितदादांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे त्यामुळं या मृत्यूचा सर्व महाराष्ट्रातील जनतेला पक्षाचा राष्ट्रवादीचा विषय सोडा परंतु अजितदादावर प्रेम करणारे आणि सर्व 12 कोटी जनता यांच्या मनामध्ये संशय निर्माण होणारे स्टेटमेंट या संबंधित चौकशी अहवालातून येत आहेत। या अहवालात चौकशीमध्ये बारामती जिल्हा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर जे पायलट बदलले त्या पायलट कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकले सकाळी 7 वाजता ट्रॅफिक असते का म्हणजे हे असे जे स्टेटमेंट आहेत ते लोकांना संशय येणारे स्टेटमेंट आहेत। आणि मग जो राज्याचा करता होता जो व्यक्तिमत्व सर्वसामान्य जनतेचा राज्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची हयात ज्या अजितदादांनी घालवली त्या अजितदादांच्या चौकशीच्या या अपघाताच्या अहवालाबद्दल जर चुकीचे स्टेटमेंट येणार असतील आणि अजितदादांना अशा पद्धतीचा न्याय मिळत असताना अशी चौकशी होणार असेल तर सर्वसामान्य जनतेला या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा लोकशाहीवरील व संबंधित तपास यंत्रणा किंवा प्रशासनातील काही यंत्रणा याच्यावरचा विश्वास 100% उडायला लागलेला आहे। वेगवेगळी उत्तरे येत असतील यामध्ये फक्त एकच विषय राहिलेला आहे की अजितदादांचा घातपात जो झालेला आहे त्याच्या पाठीमागं संबंधित ही विमान कंपनी आहे का कोण आहे हे या तपासामध्ये त्यांनी निष्क्रिय संपन्न होणं गरजेचं आहे। अन्यथा हा महाराष्ट्र या सरकारवरती किंवा संबंधित यंत्रणा एजन्सीवरती वेगळ्या पद्धतीने विचार करेल आणि जर हे तपासामध्ये कसून चौकशी होऊन येणाऱ्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये जर 100% याचा अहवाल आणि 100% याच्यामध्ये झालंय काय अजितदादांच्या अपघाताला जबाबदार कोण आहे याचा जर अधोरेखित या तपासातून अहवाल जर नाही निष्पन्न झाला तर या सरकार किंवा संबंधित एजन्सीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र मोर्चा काढल्याशिवाय किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।